नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीचा बाली बेट याचा स्वाध्याय. चला तर मग पाहूया. प्रश्न 1. खालील आकृती पूर्ण करा. अ. बाली बेटावरील विविध ललित कला. उत्तर आहे गायन, चित्र, शिल्प आणि नृत्य. आ. बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द. उत्तर रत्नजडित कंठ्यातील कंठमणी. ई. बाली बेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द. उत्तर ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ. प्रश्न 2. बालीबेट स्वाध्याय खालील कल्पना स्पष्ट करा. अ. बालीबेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. उत्तर एखादा रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवतील पसरतात. तसेच पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे. ज्याप्रमाणे त्या कंठ्यामण्यातील एक महत्वाचा मुख्य कंठमणी तसेच बालीबेट या बेटामधील एक कंठमणी आहे. म्हणून बालीबेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे असे लेखकांनी म्हटले आहे. आ. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. उत्तर बाली देशाचे पर्यटन खाते हे अतिशय तत्पर आहे. या ठिकाणी असणारे अधिकारी बालीमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात. त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतात. म्हणून बाली हा बाली टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात. ई. या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. उत्तर लेखक जेव्हा बालीमधील हॉटेल सागर बीच मध्ये अपरात्री दाखल झाले तेव्हा एवढ्या रात्री अपरात्रीही हॉटेलमधील स्वागत विभागामध्ये काम करणारे चपळ तरुण चेहऱ्यावर जागरणाचा थोडाही ताण न दाखवता त्यांनी स्वागत केले. या प्रसंगावरून लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. ई. बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उत्तर सागर बीच हॉटेलची एक सुंदर बाग होती. त्या बागेत माडा पोफळीच्या राया होत्या. या बागीच्या मधून फिरताना जणू काही तो झाडेच कोणी मंडळी आली आहेत म्हणून लेखकांकडे पाहत आहे असे लेखकांना वाटत होते. फुलांनी बहरलेली रोपटी होती. तिथील फुलाबागा भल्या पहाटेही टवटवीत होत्या. अशी त्या सागर बीच हॉटेलातील ती बाग एखाद्या मुलां माणसांनी लिकी सुनांनी भरलेल्या नांत्या गाजत्या एकट्या कुटुंबासारखी होती. प्रश्न 3. खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा. त्यामध्ये स्थान, घर व हॉस्टेल्स, टुरिस्ट खात्याची तत्परता, नैसर्ग सौंदर्य, या बेटाचे बदलते रूप, हे सगळे आपण मुद्दे पाहणार आहोत. तर उत्तर आहे इंडोनेशियातील बेटांच्या समूहामध्ये बाली हे एक सुंदर बेट आहे. बाली बेटावर असणारी घरे व हॉस्टेल ही निसर्गरम्य परिसरात आहेत. झापांची छपरे असलेले घरे या ठिकाणी पाहायला मिळतात. पर्यटन खात्यामध्ये असणारे अधिकारी पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करतात. आवश्यक सेवा पुरवतात. 4. समुद्रकिनारी हॉटेलमध्ये गर्द बगीचा आहे. या बगीच्यातच माड आणि पोफळीन यांसारख्या इतर अनेक झाडी आहेत. 5. सध्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून या बेटाची माहिती दूरवर पोहोचवली जात आहे. प्रश्न 4. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. अ. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात. उत्तर झोपेत रात्री स्वप्ने पडतात. या स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते. आ. 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. उत्तर लेखक हॉटेलवर अपरात्री पोहोचल्यावरही तेथे त्यांचे स्वागत झाले. त्यांना खोली दाखवली. हॉटेलमधील खोलीत प्रवेश करतानाच ते थकलेले असल्याने ते 5 मिनिटात गाढ झोपी गेले. म्हणून 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली असे लेखक म्हणतात. ई. वेलींची अंगधुणे झाले होते. उत्तर सागर बीच हॉटेलची बाग खूप सुंदर होती. या बागेमध्ये असणाऱ्या वेली या सकाळी पडणाऱ्या दवामुळे ओल्याचिंब झाल्या होत्या. जणू काही वेलींची अंघोळ झाली होती. म्हणून लेखक वेलींचेही अंगधुणे झाले होते असे म्हणत आहेत. ई. त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. पूर्वी राजदरबारी गायक असत. त्यांना भाट असे म्हटले जात होते. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट आहेत. पहाटे पक्ष्यांची किलबिल लेखकांना ऐकू आली नाही म्हणून लेखक स्वतःच गाऊ लागले. पक्षीरूपी भाटांची कमतरता लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरून काढली. प्रश्न 5. खेळूया शब्दांशी. अ. खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या. अ. टुरिस्टांचा स्वर्ग. येथे जाणाऱ्या लोकांसाठी बाली बेट हे अत्यंत आनंददायी निसर्गरम्य असल्याने त्याला टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे. आ. हिर जंगल. खूप घनदाट जंगल. आश्रम माणसे. उत्तर अतिशय भोळी भाबडी माणसे. ई. गाणारे भाट. उत्तर भाट याचा अर्थ राजाची स्तुती करणारे राजदरबारी असणारे गायक, पण या ठिकाणी हा शब्द पक्ष्यांसाठी आला आहे. उ. तंबूतला सिनेमा. उत्तर
पूर्वी गावोगावी तंबू ठोकून त्यामध्ये सिनेमा दाखवणे. आ. खालील शब्दांचे प्रत्येकी दोन भिन्न अर्थ लिहा. त्यातले अ आहे अभंग. अभंगाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ म्हणजे अभंग एक मराठी छंद प्रकार देखील आहे आणि दुसरा म्हणजे कधीही न भंगणारे, याला आपण अभंग असं म्हणतो. आ. बोट. याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे होडी आणि दुसरे म्हणजे हाताचे बोट म्हणजेच अवयव. ई. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. एक. उभयता. उत्तर. लग्नात आलेल्या पाहुण्यांना उभयतानं आशीर्वाद दिले. यथा किंचितही. तानाजी मालुसरे यथा किंचितही विचार न करता महाराजांसाठी मुलाचे लग्न मागे ठेवून कोंढाण्याच्या स्वारीवर गेले. 3. चौघड. उत्तर. लग्नात सनई चौघडा वाजवला जातो. 4. चित्रविचित्र. उत्तर. खेळणारी मुले चित्रविचित्र आवाज काढत होती. धन्यवाद.